नमस्कार. मीरा भाईंदर, महानगरपालिका. काय टॅक्स घेत आहेत? 10% रोड टॅक्स 2023 मध्ये घेतले. आम्ही त्याचा निषेध केला. का रोड टॅक्स आम्ही टू व्हीलर फोर व्हीलर जेव्हा आपण व्हेकल्स घेतो तेव्हा आम्ही रोड टॅक्स भरतो आणि आता परत चालणाऱ्या माणसाकडून पण टॅक्स घेतला जाईल. पण मला असं वाटतं का मीरा भाईंदरच्या कमिशनरनी त्यावेळी खूप विचार करून हे टॅक्स लावलं असेल. कोणीही हा टॅक्स लावला त्यांनी खूप विचार केला असेल. कारण हे जे 3 महिने पावसाळ्याचे आहेत त्याच्यात ते आम्हाला अम्युजमेंट पार्क, एसएल वर्ल्ड का वॉटर किंगडम याची मजा आम्हाला 10% आमच्या इंटरेस्ट याच्यामध्ये टॅक्समध्ये देतात. 10% टॅक्समध्ये आम्हाला एवढी सगळी मजा देतात. एक वेळी एसएल वर्ल्ड या वॉटर किंगडमला जायला आम्हाला खर्च 1000-1500 रुपये एक माणसाला येतो. पण आम्ही दररोज ते अम्युजमेंट जे थ्रिल आहे, जे आम्हाला वाचून गाडीतून मुवमेंट्स, ते सगळे आम्हाला इझी भेटत आहेत. आणि काही नाही, स्कूलच्या मुलांना रोज वॉटर किंगडमची मजा आहे. ते बेचारे रेनकोट घालून त्या पाण्यात डुबून स्कूलला जात असतात आणि त्या भिजलेल्या अवस्थेने स्कूलमध्ये बसतात. तेवढंच नव्हे, अम्युजमेंट पार्कच नव्हे तर मसाज, हे मसाज चेअर आलेत ना, त्याच्यामध्ये मसाजला बसतो तर कसं आपलं पूर्ण शरीर हलतं आणि सगळ्या पॉइंट्सला आम्हाला जे पॉइंट्स आहेत, ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत, तिकडे आम्हाला दाबलं जातं. तसंच आम्ही जेव्हा रिक्षामध्ये गाड्यांमध्ये बसतो तेव्हा ॲक्युप्रेशर पॉइंट्स आमचे प्रेस होतात. आम्हाला पूर्ण बॉडीला व्हायब्रेशन मिळतं आणि हे एक मसाज. पण मीरा भाईंदर महानगरपालिका हे सगळं आम्हाला नको. तुम्ही आमच्याबद्दल विचार नक्की केला, पण हे लोकल पब्लिकला नको आहे. त्यांना जसे रस्ते होते तसेच रस्ते पाहिजेत. जे आमच्या पूर्वीचे रस्ते होते, पहिले रस्ते होते, खड्डे नव्हते. आता खड्डे जास्त आहेत, तर खड्डे नको आहेत. आम्हाला अम्युजमेंट पार्क नको आहे आणि आम्हाला मसाज सुद्धा नको आहे. तर नम्रपणे ही विनंती आहे का हे सगळे खड्डे बुजवावे आणि जे टॅक्स लावले ना ते पण कट करा, कॅन्सल करा. कारण काही फायद्याचंच नाहीये ते टॅक्स. आणि जे आमचे लोकप्रतिनिधी लोक आहेत, जे आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, आमच्या इकडचे आमदार एकदम VIP गाडीमध्ये ट्रॅव्हल करतात, एकदम सोफिस्टिकेटेड इम्पोर्टेड गाड्यांमध्ये. तर त्यांना ते ऍक्च्युली त्यांच्या अंगाला तेवढं मसाज आणि अम्युजमेंट मिळत नाही. तर माझी ही विनंती आहे का कधीतरी आपण लोकल पब्लिक सारखं, सामान्य माणसासारखं आपण सुद्धा कधी रिक्षामध्ये तर कधी बसमध्ये तर कधी छोट्या व्हेकल्समध्ये ट्रॅव्हल करावं. कारण तेव्हा आम्हाला आमच्या लोकांची जी अवस्था आहे आज ते समजेल. तर एवढंच बोलून मी थांबते का आम्हाला अम्युजमेंट पार्क आणि मसाज चेअर्स नको, तर आम्हाला चांगला रस्ता, आमचे हेल्थ असेच आम्ही बघू, आम्ही चांगलं जेवू. जे 10% तुम्ही टॅक्स लावता त्याच्यामध्ये आम्ही कॅल्शियमची गोळ्या आणू. थँक्यू व्हेरी मच.